भारतीय पक्षी विश्व पक्षी अभ्यासशास्त्रात जागतिक स्तरावर पोहोचवणारे डॉक्टर सलीम अली व महाराष्ट्रातील तमाम पक्षी निरीक्षकांसाठी कायम आदर्शस्थानी असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व मारुती चितमपल्ली या दोन्ही उत्तुंग व्यक्तींचा महाराष्ट्रातील पक्षी विश्वाशी खूप जवळचा संबंध असून त्यांनी रचलेल्या पायावरच आज महाराष्ट्रातील पक्षी मित्र वाटचाल करीत असतात। योगायोगाने या दोहोंचा जन्मदिवस हा नोव्हेंबर महिन्यात येतो। मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस 5 नोव्हेंबरला असून डॉक्टर सलीम अली यांची जयंती 12 नोव्हेंबरला असते। मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या जन्मदिनी सदिच्छा देण्याकरता डॉक्टर सलीम अली यांना आदरांजली देण्याकरता महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे 5 नोव्हेंबर या मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनापासून 12 नोव्हेंबर या डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीपर्यंत आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो। महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे गेल्या 4 वर्षांपासून साजरा केला जाणारा पक्षी सप्ताह यावर्षीपासून शासन स्तरावर सुद्धा साजरा करण्यात येत आहे। तसा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला असून त्या अनुषंगाने राज्यात वन विभाग आणि पक्षीमित्र यांच्यातर्फे पक्षी सप्ताहास मोठ्या उत्साहात आज सुरुवात झाली। महाराष्ट्र पक्षीमित्र आणि वन विभाग यांच्यातर्फे जो हा पक्षी सप्ताह सुरू झाला तो 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर याचं आज रितसर उद्घाटन अमरावती येथील बांबू गार्डन येथे झालं। पक्षी सप्ताह आपल्याला माहीत आहे की आदरणीय मारुती चितमपल्ली सर यांच्या जन्मदिवसापासून ते 12 नोव्हेंबर म्हणजे पैगंबरवासी डॉक्टर सलीम अली यांच्या जयंतीपर्यंत हा पक्षी सप्ताह महाराष्ट्र पक्षीमित्र ही संघटना महाराष्ट्रात गेल्या 3-4 वर्षापासून राबवत आहे आणि त्याला यावर्षी राजाश्रय मिळाला आहे। महाराष्ट्र शासनाने सुद्धा हा पक्षी सप्ताह राबवण्यासाठी शासन निर्णय काढून यास मान्यता दिली। ही महाराष्ट्र पक्षीमित्रसाठी एक अभिमानाची बाब आहे असं म्हणता येईल। तर महाराष्ट्र पक्षीमित्रचा पक्षी सप्ताह याची सुरुवात आज इथे झाली आणि आठवडाभरात महाराष्ट्र पक्षीमित्रसोबत जुळलेल्या वेगवेगळ्या संस्था आणि महाराष्ट्र पक्षीमित्रचे सभासद तसंच वन विभागाचे वेगवेगळे विभाग महाराष्ट्रभर हा पक्षी सप्ताह साजरा करतायत आणि यातून पक्षी संवर्धनाविषयी पक्ष्यांबद्दलची जनजागृती चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि लोकांचा सहभाग यामध्ये दिवसेंदिवस वाढणार आहे। यासाठी हा पक्षी सप्ताह एक महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणता येईल। पक्षी सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। महाराष्ट्र पक्षीमित्र आणि वन विभागाकडून 5 नोव्हेंबर रोजी या सप्ताहाचे उद्घाटन अमरावती येथे वडाळी बांबू गार्डन येथे झाले। या कार्यक्रमासाठी अमरावतीचे उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे, विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, सहाय्यक वनसंरक्षक लीना आडे व ज्योती पवार, गणेश पाटोळे, महाराष्ट्र पक्षीमित्राचे कार्यवाह डॉक्टर गजानन वाघ, उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी, वन परिक्षेत्र अधिकारी कैलाश भुंबर, वनाधिकारी व कर्मचारी तसेच पक्षीमित्रचे डॉक्टर श्रीकांत भरेकर, किरण मोरे, सौरभ जवंजाळ, अनेक पक्षीमित्र तथा निसर्गप्रेमी यांची उपस्थिती होती। सर्वप्रथम अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। यावेळी पक्षी सप्ताहाबाबत उपवन संरक्षक चंद्रशेखरन बाला, डॉक्टर जयंत वडतकर, यादव तरटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यानंतर वडाळी तलाव आणि बांबू गार्डन येथे पक्षी निरीक्षण व नोंदणी कार्यक्रम झाला। यामध्ये सुमारे 50 पेक्षा जास्त पक्षी निरीक्षकांनी आपली उपस्थिती दर्शवली। या दरम्यान एकूण 45 प्रजातींचे वेगवेगळे पक्षी नोंदवले गेले। पक्षी निरीक्षण सत्रात डॉक्टर जयंत वडतकर, डॉक्टर गजानन वाघ, यादव तरटे, किरण मोरे, सौरभ जवंजाळ, प्रशांत निकम आदींनी पक्षीविषयक माहिती दिली। अमरावती वन विभाग आणि महाराष्ट्र पक्षीमित्रातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सुनील इंदुवामन ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।